छत्रपती संभाजीनगरमधील धान्य गोदामावरील छापा प्रकरणी गोदामाला पुरवठा विभागाकडून क्लीन चिट देण्यात आली। कारवाईत सीलबंद पॅकेटचा मोठा साठा आढळलेला होता। कुठलाही गैरप्रकार आढळून आला नसल्याचं अहवालामध्ये नमूद आहे। कारवाईच फुसकी ठरवल्यानं आता उलटसुलट चर्चांना उधाण आलेलं आहे। 1 फेब्रुवारी रोजी पोलिसांनी गजानन ॲग्रो सेल्सच्या गोदामावर छापा टाकला होता। यामध्ये मोठ्या प्रमाणात रेशनचा साठा आढळून आला होता। महिला बाल विकास विभागाच्या वतीने वितरित करण्यात येणाऱ्या खिचडी प्रीमिक्स, मल्टीमिक्स सिरियल्स अँड प्रोटीन प्रीमिक्स, मिलेट बेस्ड एनर्जी याचे सीलबंद पॅकेट आढळले। पोलिसांनी जप्त केलेल्या गोदामातील हजारो क्विंटल धान्य साठा प्रकरणी पुरवठा विभागाने आपला अहवाल सादर केला आहे। या साठ्याची पुरवठा विभागाकडे नोंद नाही किंवा त्यासोबत संबंध नाही। गोदामामध्ये आढळून आलेला बारदाना हा खुल्या बाजारातही उपलब्ध होतो, त्यामुळे या ठिकाणी कुठलाही गैरप्रकार आढळून आला नसल्याचं म्हटलेलं आहे। या अहवालामध्ये पोलिसांची कारवाईच फुसकी ठरलेली आहे, त्यामुळे आता उलटसुलट चर्चांना उधाण आलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।